नमस्कार मित्रांनो, मी अनघा। आजच्या गोष्टीचा क्रमांक आहे 121, गायीचा महिमा। एक दिवस बादशाह दरबारी लोकांबरोबर गायीच्या उपयोगितेबद्दल चर्चा करीत होता। सर्वजण एकापेक्षा एक गायीचा महिमा वर्णन करत होते। त्यावेळी एक मौलवी साहेब पण तिथे होतेच। ते म्हणाले, आमच्या धर्मग्रंथात एका ठिकाणी गायीचं दूध हे स्वास्थ्यवर्धक म्हटलं आहे, पण तिचं मांस मात्र चांगलं नाही। हे ऐकून मात्र बिरबलाला गप्प बसणं असह्य झालं। तो म्हणाला, तरीच तुम्हा लोकांच्या कुराणात आरंभीच बकर असं लिहिलेलं आहे। बकर म्हणजे गायीचंच नाव आहे। ते ऐकून मात्र सगळेजण हसू लागले। कोणाच्या ग्रंथात काय लिहिलंय ना, याचा व्यवस्थित अर्थ समजून घेऊन आपण वागलं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे। कारण सगळीकडे सगळ्या गोष्टी ह्या सारख्याच असतात। निसर्गामध्ये जे काही घडतं हे सगळीकडे सारखंच लिहिलेलं असतं, फक्त ते आपण शिकण्याचा प्रयत्न करायचा। मित्रांनो, लक्षात आलं ना? गोष्ट अगदी साधी आहे। गाय ही सगळीकडे पवित्रच असते, त्यामुळे तिची पवित्रता टिकून ठेवण्यासाठी सगळ्या ग्रंथांना योग्य तो आधार दिलेला आहे ग्रंथांचा। तुम्ही अनेक ग्रंथ वाचा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या। गोष्ट आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो।